हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें। हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं, जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे। ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार, मी शशिकांत, आपलं श्री हरी फिटनेस मध्ये स्वागत। कशा आहात आपण? फिट आहात ना? फिटच असायला पाहिजे आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग आज आपण वर्कआउटला सुरुवात करूया। पण आपणास एक विनंती असेल, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। चला तर मग आज आपण वर्कआउटला सुरुवात करूया। आज आपण वर्कआउटला सुरुवात करूया, पण आज वर्कआउट आपण डंबल फ्लाय कसा मारायचा फ्लॅट बेंचवर ते सांगणार आहोत। बघा आता मित्रांनो, आता आपण डंबल फ्लाय कसा मारणार आहोत। हे डंबल फ्लाय मारताय फ्लॅट बेंचवर, अगदी चुकीचा मारताय तो। ते डंबल फ्लाय नाही, ते डंबल प्रेस पण होतोय आणि त्यांच्या डेल्टॉइडला इंजुरी सुद्धा होऊ शकते। आणि त्यांचा फ्लाय पोझिशन त्यांना कशी सांगतो परफेक्ट मी सांगतो। आता पहिले तुम्ही बेंचच्या लेवलला बसा, या इकडे पाठीमागे। हो, तुमचा अँगल हा जॉईंट ठेवा। डंबलची पोझिशन थोडा आपला इथून क्रॉस करा। इथून हा तुमचा आहे ना अँकल आहे ना, असा असायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून जोपर्यंत तुमचा डंबल खाली जाईल तुमचा चेस्टवर प्रेस येईल। हा तुमचा अँकल थोडासा क्रॉस झाला। ओके, ही अँकल पोझिशन थोडा 90 डिग्री मध्ये आणि इथून थोडा एल्बो फोल्ड हवा, स्ट्रेट थोडा नॉर्मल। आणि जेव्हा बॉडी आपण बेंड करू, ब्रीदिंग करा। गुड, अप, ब्रीद आउट। आता हा डंबलचं पोझिशन आपल्या डेल्टच्या लेवलला न येता थोडा अँकल चेस्टच्या पुढे घ्यायचा, जेणेकरून ही अप्पर चेस्टला तो वर्क होईल। बघा आता तुम्ही मारू शकता। जाऊ दे खाली, हा डंबलची लेवल ह्या चेस्टच्या लेवलला यायला पाहिजे। हे बघा, ओके, परफेक्ट, गुड, डाऊन, अप, गुड, ब्रीदिंग, ब्रीद आउट, गुड। याला म्हणता आपण परफेक्ट डंबल फ्लाय फ्लॅट बेंचवर। आणि डंबलची पोझिशन आहे थोडं पुढे राहू द्यायची। तुम्ही चुका करतात बरेच जण, असं नॉर्मल फ्लाय जागेवरच बी करता, लॉंग करतात, त्याच्याने तुमचा डेल्ट इंजुरी होऊ शकते। हा फॉर्म एकदम परफेक्ट, हा तुमचा अप्पर चेस्ट साठी फ्लाय परफेक्ट असतो। मारा तुम्ही। याचे तुम्ही 3 सेट मारू शकता। 5चा डंबल आहे तर तुम्ही 15 मारू शकता। 12चा डंबल आहे तर तुम्ही 7.5चा डंबल घ्या, 12 मारा। 10चा डंबल आहे तर 10 मारा। तुमच्या स्ट्रेंथनुसार तुम्ही वाढवू शकता, वेट वाढवू शकता। तुमच्या तुमच्या मसलमध्ये जेवढं पॉवर आहे तो तुम्ही ग्रोथ करू शकता। अजून याच्यामध्ये आपला हा फ्लॅट बेंच झाला आणि त्या अँगल हा आपला सीट, हा तुम्ही 3 नंबरवर ठेवायचा। इथून फ्लॅटवर 1 2 3, हा झाला तुमचा इन्क्लाइन। आणि इन्क्लाइनवर असताना काही बरेच जण ना बेंच फ्लॅटवर राहू देता, याला पण थोडा इन्क्लाइन करायचा। 2 नंबरच्या पॉइंटला घ्या, म्हणजे जेणेकरून तुमची बॉडी ना सटकत नाही आणि तुमचा अँगल आहे तो फ्लाय होत नाही। तुम्ही खाली सारखं जाता, तुमचा पाठीचा भाग जो आहे काहींचा इथे येतो, त्याच्यामुळे तुमची मुवमेंट होत नाही पूर्ण खाली। त्याच्यामुळे या बेंचवर तुम्ही, हा जो फ्लाय बेंच आहे याच्यावरच तुम्ही फ्लाय मारू शकता। तर आज आपला तुम्हाला मी एक सेट दाखवतो, मारा तर याच्यावर परफेक्ट। पाय तुम्ही वर ठेवू शकता बेंचवर, चेस्ट अप करा, पाठीचा भाग एकमेकाला जॉईन करा, चेस्ट अप घ्या, एल्बोज, ओके, सेम पोझिशन, एल्बो बेंड करा, करा फ्लाय। हा थोड़ा नॉर्मल फोल्ड करा, गुड, सेम पोझिशन, ब्रीदिंग, ब्रीद आउट, परफेक्ट, फ्लाय, ब्रीदिंग, ब्रीद आउट, गुड। चला तर मित्रांनो, हे आपले झाले। आपल्याला याच्यामधले 3 प्रकार आहेत,
डंबल फ्लॅट बेंचवर फ्लाय बेंच, इन्क्लाइन आणि डिक्लाइन वर सहसा फ्लाय मारायचा नसतो. आता इन्क्लाइन वर आहे. बाकी आपण पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणारच आहे तसे की डंबल फ्लाईज बेंच प्रेसवर कसे मारायचे. चला तर मित्रांनो, तुर्तास मग आपण इथेच थांबूया. भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.